चला तर मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे. 9th स्टँडर्ड 2 नंबरचं चॅप्टर. 2 नंबरच्या चॅप्टरचं नाव आहे सेल बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. आता या सेल्स बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफमध्ये थिंक ओव्हर इट म्हणजे आपल्याला सुरुवातीला काही प्रश्न दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांमध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न असा आहे की व्हॉट डज ए सेल कम फ्रॉम्स. सेल येते कुठून. बघा, वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या थ्योरीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक सक्सेसफुली जी थ्योरी आहे ती रुडॉल्फ विर्शॉफ या शास्त्रज्ञाने दिली. यांच्या म्हणण्यानुसार ऑमनिस सेल्युला ए सेल्युला, बघा हे लॅटिन वाक्य आहे. जो ऑमनिस सेल्युला ए सेल्युला यांच्या म्हणण्यानुसार ज्या नवीन पेशी तयार होतात त्या आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच तयार होतात. त्याला म्हणतात ऑमनिस सेल्युला ए सेल्युला. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी जर आपण सेल डिव्हिजन बघितली तर या ठिकाणी या ज्या नवीन पेशी तयार झालेल्या आहेत, या पेशी हे आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच तयार झालेल्या आहेत. या ह्या पेशी आपल्या शरीरातच तयार होणार, त्यापासून संख्या वाढणार आणि आपली ग्रोथ होणार. 2 नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे हाऊ हॅव टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेनेशन्स फॅसिलिटेट द क्रिएशन्स ऑफ न्यू नॉलेज इन द अंडरस्टँडिंग द वर्ल्ड बियॉन्ड द नेकेड आय. बघा, आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं त्याला म्हणतात व्हिजिबल वर्ल्ड, परंतु काही मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा इतर काही घटक असतील ते आपण सदगत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मग ते बघण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा असलेला हस्तक्षेप आणि त्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये झालेली भर. बघा, यामध्ये सुद्धा एकाच वेळेला मायक्रोस्कोप इन्व्हेन्शन झालेलं नाही. यामध्ये सुरुवातीला काचेचा शोध लागला, त्यानंतर मग लेन्स आले, त्यानंतर मग सिम्पल मायक्रोस्कोप आले, त्यानंतर मग कंपाऊंड मायक्रोस्कोप आले, नंतर मग इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आले. त्याच्या कालावधीमध्ये त्याचं इन्व्हेन्शन झालं. परंतु पहिल्या वेळेला आपण जर रॉबर्ट हुक बघितला तर त्या रॉबर्ट हुकने जे कॉर्क स्लाइस म्हणजे ज्या डेड सेल असलेल्या पेशी त्यांनी डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोप खाली बघितल्या आणि पहिल्या वेळेला त्यांनी सेल नाव दिलं. त्यानंतर त्याच मायक्रोस्कोपमध्ये जी इम्प्रूव्हमेंट केली ती लेव्हॅन होकने, की ज्याला म्हणतात फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. यांनी पहिल्या लिव्हिंग सेल्स बघितल्या की त्यांनी डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोप खाली. त्यानंतर मायक्रोस्कोप आला तर तो आला कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा त्याला आपण लाईट मायक्रोस्कोपसुद्धा म्हणणार, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण ज्या मायक्रोस्कोपिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा सेल ऑर्गॅनिल्स असतील आपण 3 लाखपासून तर 10 लाख पटीने एनलार्ज करून बघतो, आणि त्यामुळे आपल्याला तर अभ्यास करणं इझी गेलं. बघा, त्या इन्व्हेन्शनमुळे दिस लीड्स टू डिस्कवरी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सेल ऑर्गॅनिल्स अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ लाईफ. म्हणजे बघा, काही मायक्रो ऑर्गॅनिझमचे शोध लावले, त्यामुळे मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. हे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते हार्मफुल असतील, काही बेनिफिशियल्स असतील. याचा जो अभ्यास केला आपण तो फक्त मायक्रोस्कोपच्या मदतीनेच केला. त्याचबरोबर ज्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज होतील की ज्या व्हायटल ॲक्टिव्हिटीज असतील त्याचा अभ्यास आपण सेल्युलर लेवलला म्हणजे सेल ऑर्गॅनिलचं वर्किंग ते सुद्धा आपण ह्या मायक्रोस्कोपच्या मदतीनेच करणं शक्य झालं. त्याचबरोबर मॉलिक्युलर बेसिस ऑफ लाईफ. आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ लाईफ म्हणजे स्पेशीमध्ये जी काही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन म्हणजे प्रोटीन सिंथसिसची जी प्रोसेस वगैरे असते ती मॉलिक्युलर बेसिसवर असते. त्याचा अभ्याससुद्धा आपल्याला या मायक्रोस्कोपच्या इन्व्हेन्शनमुळे शक्य झालं. त्यानंतर आलेलं आहे हाऊ इज द सेल द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. यामध्ये दिलेलं आहे द सेल रिप्लिकेट्स इट सेल्फ इंडिपेंडंटली. ही जी पेशी जी डिव्हाइड झालेली आहे कुठल्याही मदतीशिवाय झाली याला म्हणतात इंडिपेंडंटली. म्हणजे एका पेशीच्या हुबेहूब 2 पेशी तयार झाल्या, याला म्हणतात डॉटर सेल, याला म्हणतात पॅरंट सेल. यामध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल किंवा DNA आणि ह्या पॅरंट्स डॉटर सेलमध्ये असलेले DNA सारखे जातात, म्हणून याला म्हणतात क्लोन. म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल सेलला आपण क्लोन्स म्हणतात, आणि त्यामुळे त्याला बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ म्हणणार. त्याचबरोबर दे ऑल्सो परफॉर्म्स ऑल व्हायटल फंक्शन्स सच ॲज रेस्पायरेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रेशन्स अँड रिप्रोडक्शन्स. आता या ठिकाणी व्हायटल फंक्शन्स म्हणजे काय की जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोसेस त्याला म्हणतात व्हायटल फंक्शन्स. आता या व्हायटल्समध्ये
रेस्पायरेशन असणार. रेस्पायरेशन म्हणजे टू प्रोड्यूस एनर्जी, जी आपल्या पेशीमध्ये जी एनर्जी तयार होते ATP फॉर्ममध्ये. मग फूडपासून एनर्जी तयार करण्याच्या प्रोसेसला आपण रेस्पायरेशन म्हणतो. त्यानंतर न्यूट्रिशन असेल, एक्सक्रिएशन असेल किंवा रिप्रोडक्शन्स असेल. Therefore, the cell is both the structural and functional unit of life. म्हणून याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हटलं जातं. त्यानंतर दिलेलं आहे हाऊ डज ए सेल मल्टिप्लाय. सेलची संख्या कशी वाढते. आता बघा, सेल डिव्हिजन ही कन्सेप्ट आहे. आता सेल डिव्हिजन म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात, त्यानंतर सेल डिव्हिजन्स. आता या सेल डिव्हिजन 2 टाईपचे आहेत. एक आहे मायटॉसिस आणि दुसरे मिओसिस. आता मायटॉसिस सेल डिव्हिजन या ग्रोथच्या रिलेटेड आहे. जर समजा आपण जन्माला आल्यानंतर आपली डेव्हलपमेंट होते, वाढ होते. हे कशामुळे शक्य झालं. हे फक्त सेल मल्टिप्लिकेशन्समुळे, आणि त्याला म्हणणार आपण मायटॉसिस. मायटॉसिस सेल डिव्हिजनमुळे ही संख्या वाढणार. परंतु दुसरी जी सेल डिव्हिजन आहे त्याला म्हणतात मिओसिस. ही मिओसिस सेल डिव्हिजन ही रिप्रोडक्शनच्या रिलेटेड आहे. यामध्ये रिप्रोडक्शनमध्ये जी क्रोमोझोमची संख्या ही निम्म्याने कमी होणार ज्यावेळेला पेशी विभाजन होणार. त्यामध्ये सुद्धा याचा इम्पॉर्टंट रोल्स आहेत. असे 4 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये जर बघितलं आपण तर इन्व्हेन्शन टेक्नॉलॉजीमध्ये हा जो मायक्रोस्कोप आहे याला म्हणतात कंपाऊंड मायक्रोस्कोप. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास करणार. आणि हा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप हा कॉम्प्लिकेटेड, याचं एक्झामिनेशन करणं, याच्या रिडिंग्स मिळवणं हे थोडं कॉम्प्लिकेटेड्स आहे. परंतु आपल्याला इमेज या 3 लाखपासून तर 10 लाख पटीने एनलार्ज करून मिळतात. आता हे झालं थिंक ओव्हर इटमधले हे प्रश्न. आता आपण पुढचा जो टॉपिक्स बघणार आहे तो ओरिजिन ऑफ लाईफ. आता ओरिजिन ऑफ लाईफ. आता बघा, ह्या ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेला पहिला सजीव. आता बघा, पृथ्वीची निर्मितीच ही 450 कोटी वर्षापूर्वी झाली असं कार्बन डेटिंगच्या मदतीने सांगण्यात आलं. मे बी असू पण शकते, एक्झॅक्टली आकडा नसतो. परंतु त्याच्या एक्झॅक्टली जवळपास 100 वर्षांनी पहिला सजीव तयार झाला. यानुसार मग वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या थ्योरीज दिल्या ओरिजिन ऑफ लाईफच्या रिलेटेड. परंतु मोस्टली शास्त्रज्ञांचा एक विश्वास आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं की पहिला सजीव तयार झाला हा समुद्राच्या पाण्यात. परंतु त्याच वेळेला काही ग्रुप असा होता की संशोधन केल्यानंतर त्यांच्या गोष्ट लक्षात आली की पहिला सजीव हा समुद्राच्या पाण्यात तयार न होता एक स्मॉल वॉटर पूल्समध्ये तयार झाला. आता वॉटर पूल्समध्ये छोटे छोटे कुंड असतात, त्याला वॉटर पूल्स म्हणतात. त्याचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, हॉट स्प्रिंग. हॉट स्प्रिंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे असतात याला म्हणतात हॉट स्प्रिंग्स. मग आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल दिलं इंडियामधलं. तर इन इंडिया द हॉट स्प्रिंग्स ऑफ पुगा व्हॅलीज, लडाखमध्ये असलेली एक व्हॅली, एक दरी की त्या ठिकाणी हॉट स्प्रिंगचे झरे आहेत. हॅव हाय टेम्परेचर नियरली बॉइलिंग पॉईंट्स ऑफ वॉटर इवन इन द कोल्ड क्लायमेट. जर समजा आपण लडाखचं जर वातावरण बघितलं, लेह लडाखचं वातावरण बघितलं आपण, तर त्या ठिकाणचे क्लायमेट खूप कोल्ड आहे. अशा कोल्ड स्नो बाउंड रिजनमध्ये सुद्धा असे गरम पाण्याचे झरे आपल्याला सापडतात की त्या पाण्याचं जे बॉइलिंग पॉईंट टेम्परेचरबरोबर त्याचं टेम्परेचर असणार. सिमिलरली एन्व्हायरमेंट कंडिशन एक्झिस्ट अबाउट 3.5 बिलियन्स इयर्स ॲगो. म्हणजे 350 कोटी वर्षापूर्वी जे एन्व्हायरमेंट्स असेल तसंच एन्व्हायरमेंट्स आपल्याला या हॉट स्प्रिंग्समध्ये बघायला मिळतं. त्यामध्ये काही युनिसेल्युलर बॅक्टेरिया सापडतात, त्याला म्हणतात थर्मोफिलिस. आता थर्मोफिलिस म्हणजे काय, वॉटर लव्हिंग म्हणजे हीट लव्हिंग म्हणजे हीटवर प्रेम करणारे, त्याला म्हणतात थर्मोफिलिस. एक युकॅरियोटिक्स युनिसेल्युलर बॅक्टेरिया त्या ठिकाणी आढळतात. म्हणून यांच्या म्हणण्यानुसार की स्मॉल वॉटर पूल्समध्येच पहिला सजीव तयार झाला असेल. त्याचबरोबर काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, सायंटिस्ट ॲट द बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्स लखनौमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार जे कॅल्शियम कार्बोनेट लेयर्स असतात ते झपाट्याने तयार होतात अराउंड द स्प्रिंग्स. या ठिकाणी जर बघितलं आपण, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी, म्हणजे हॉट स्प्रिंगच्या सराउंडिंगला जे कॅल्शियम कार्बोनेट हा झपाट्याने तयार होतो. आणि झपाट्याने तयार झाल्यामुळे दिस लेअर प्रोटेक्ट अर्ली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स टुडे रेकॉग्नाइज ॲज न्यूक्लिक ॲसिड्स. म्हणजे या पाण्यामध्ये जे बॉन्ड ब्रेक झाले असतील, काही मॉलिक्युल्समध्ये काही रिफॉर्म झाले असतील, यामध्ये काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल असे तयार झाले असतील की त्यामुळे लाईफ एक्झिस्ट केला असेल, त्याला आपण न्यूक्लिक ॲसिड्स म्हणतो. आणि याचं प्रोटेक्शन करण्यात आलं कशापासून, हार्मफुल रेडिएशन्स. मग काही UV लाईट असेल त्यावेळेला
की रेडिएशन्सपासून प्रोटेक्शन करण्यामध्ये या कॅल्शियम कार्बोनेटचा रोल हा महत्त्वाचा असेल. त्यावेळेला टेम्परेचर जास्त असेल, त्यावेळेला हार्मफुल रेडिएशन्स पण असतील, तर त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी या कॅल्शियम कार्बोनेटचा रोल महत्त्वाचा असला आणि त्याच वेळेला पहिलं प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन तयार झालं असेल असं यांचं म्हणणं आहे पॅलिओ सायन्सच्या मदतीने. आता पॅलिओ सायन्स म्हणजे का, हा पॅलिओन्टॉलॉजीच्या रिलेटेड असलेले एक सायन्सची एक ब्रँच आहे. आता पॅलिओन्टॉलॉजीमध्ये जे फॉसिल्स असतात, जे जीवाश्म असतात, जे काही प्राणी वगैरे गाडलेले असतात, काही वनस्पती गाडल्या जातात, काही मायक्रो ऑर्गॅनिझम तसे असतात, त्याचा अभ्यास त्या ब्रँचमध्ये केला जातो. आता पॅलिओन्टॉलॉजी मग त्याच्या रिलेटेड असलेलं पॅलिओ सायन्स. या पॅलिओ सायन्समध्ये जे प्राचीन जीव असतील किंवा त्यावेळेचं क्लायमेट्स वगैरे असेल त्याचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला म्हणतात पॅलिओ सायन्स. यांना काही जीवाश्म सापडले असतील आणि ते सापडल्यानंतर कार्बन डेटिंगच्या मदतीने त्यांनी त्याचा अभ्यास केला असेल आणि त्यानुसार त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं असेल. आता हे झालं ओरिजिन ऑफ लाईफ, आपल्याला इन ब्रीफ थोडक्यात दिलेले ओरिजिन ऑफ लाईफमध्ये. त्यानंतरचा जो पुढचा टॉपिक दिलेला आहे त्यांनी आपल्याला की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. बघा, जेवढेही ऑर्गॅनिझम्स असतील तर ते लिव्हिंग सेलपासूनच तयार झालेले असतात. त्यामध्ये दिलेले आहे सम ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर अँड सम आर मल्टीसेल्युलर. म्हणजे ऑर्गनायझेशननुसार, सेल्युलर ऑर्गनायझेशननुसार जे सजीव एका पेशीपासूनच तयार झालेले असतील त्याला युनिसेल्युलर म्हणणार आणि जे मोर दॅन वन सेलपासून तयार झालेले असतील त्याला म्हणतात मल्टीसेल्युलर सेल्स. द मेडअप ऑफ मिलियन्स ऑफ सेल्स. आता यामध्ये सेल दॅट वर्क्स टुगेदर, मल्टीसेल्युलरमध्ये मिलियन्स ट्रिलियन्स सेल्स असतील तर त्या एकमेकांच्या मदतीनेच काम करणार. मग त्यामध्ये ऑल ग्रुप्स ऑफ सिमिलर सेल्स परफॉर्म्स सिमिलर फंक्शन्स अँड फॉर्म टिश्यूज. म्हणजे ज्या फंक्शन्स सारख्याच सेल्स असतील त्यांचा जो ग्रुप असेल त्यापासून ज्या टिश्यूज तयार होतील म्हणून आपण म्हणणार ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड टिश्यू. त्यानंतर डिफरंट टिश्यूज ऑर्गनाइज टू फॉर्म ऑर्गन्स. अशा डिफरंट टिश्यूजपासून क्या तयार होणार, ऑर्गन्स तयार होणार आणि त्या सेव्हरल ऑर्गन्स वर्क टुगेदर टू फॉर्म्स ऑर्गन सिस्टम्स. तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला नेझल पोर्स, नेझल कॅव्हिटी, ट्रॅकिया, लंग्स फॉर रेस्पिरेटरी सिस्टम्स. बघा, ही झाली रेस्पिरेटरी सिस्टम्स. या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये या नेझल कॅव्हिटीमध्ये ज्या नॉस्ट्रिल्स असतील, हे नॉस्ट्रिल्स असतील आणि नेझल कॅव्हिटीज असतील, या ठिकाणी असलेल्या ग्रुप ऑफ सेल्स वेगळे असतील, त्याचं फंक्शन्स वेगळं असणार. त्याचबरोबर हा फॅरिक्स लॅरिक्स असेल आणि हा ट्रॅकिया असेल. या ट्रॅकीची इनर वॉल असेल त्या ठिकाणी ग्रुप ऑफ सेल्स तिथले असलेल्या टिश्यूज या वेगळ्या असतील. त्यानंतर लंग्स यामध्ये असलेल्या ग्रुप ऑफ सेल टिश्यूज वेगळे असतील आणि त्यानुसार ही पूर्णपणे एक लाईफ प्रोसेस तयार झालेली, एक सिस्टम्स तयार झालेली, एक टिपिकल एक्झाम्पल दिलेले रेस्पिरेटरी सिस्टम्स. आत्तापर्यंत आपण बघितलं की थिंक ओर इट, त्यानंतर ओरिजिन ऑफ लाईफ आणि त्यानंतर बघितलं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. आता हे टॉपिक्स बघितले. आता या टॉपिक्स नंतर बघायचं आपल्याला सेल आणि त्याचा स्टडी करणारे डिव्हाइस, त्याचा आपण आता अभ्यास करणार पुढच्या टॉपिक्समध्ये.